श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. आज दिनांक 23 मार्च म्हणजेच सोमवारी आहे. चैत्र नवरात्रीतील 5वा दिवस. याला लक्ष्मी पंचमी किंवा श्री पंचमी म्हणून साजरा केला जातो. हा दिवस धन, समृद्धी आणि सौभाग्याची देवता असलेली देवी महालक्ष्मी यांना समर्पित आहे. या दिवशी लक्ष्मी स्तोत्र, कनकधारा स्तोत्र आणि श्रीसूक्तम याचे पठण केल्याने आर्थिक अडचणी आणि दारिद्र्य दूर होते. या दिवशी माता लक्ष्मीची शास्त्रोक्त विधी आणि पूर्ण श्रद्धेने पूजा केल्याने तसेच व्रत केल्याने सुख आणि समृद्धी प्राप्त होते. चैत्र नवरात्रीच्या काळात माता दुर्गासोबत देवी लक्ष्मीची उपासना केल्याने व्यक्तीच्या आयुष्यात स्थिरता आणि आर्थिक समृद्धी येते. या दिवशी कमीत कमी 108 वेळा आपल्याला ओम श्री ह्रीम क्लीम श्री सिद्ध लक्ष्मी नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. असं केल्याने देवी महालक्ष्मीची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होते. चैत्र शुक्ल पंचमी या दिवशी ज्ञान, समृद्धी आणि धन अधिष्ठात्री असलेल्या देवीची उपासना केल्याने केवळ आर्थिक अडचणी दूर होत नाही तर नोकरी आणि व्यवसाय यामध्ये सुद्धा आपल्याला यश मिळतं. पौराणिक कथेनुसार एकदा लक्ष्मी देवी देवांवर रागावून अदृश्य झाली होती. त्यामुळे देवलोकातील ऐश्वर्य आणि तेज नाहीसे झाले. सर्व देव हतबल झाले. तेव्हा भगवान विष्णूंनी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केले होते. चैत्र शुद्ध पंचमीच्या दिवशी लक्ष्मी पुन्हा प्रकट झाली म्हणून हा दिवस श्री लक्ष्मी पंचमी असे म्हणतात. या दिवशी जो कोणी श्रद्धेने पूजा करेल त्याच्या घरातून दारिद्र्य दूर होते आणि लक्ष्मी कायमस्वरूपी वास करते असे म्हटले जाते. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच तुम्ही आज लक्ष्मी पंचमीच्या दिवशी काही नाही केलं तरीही चालेल, पण संध्याकाळी घरामध्ये कापूरसोबत जाळा. या तीन वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ती कोणती वस्तू जाळायची, कोणत्या वेळेत जाळायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंटमध्ये ओम श्री महालक्ष्मी नमो नमः लिहायला विसरू नका. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बराचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही. आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही. जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल, कलह होत असेल, आजारपण येत असेल, नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलं खूप चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असेल, संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असेल, तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात? तर त्या निर्माण होतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे. जर आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल, कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी, मंगळ ग्रहाचे दुष्प्रभाव असतील किंवा घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, तर त्यामुळे सुद्धा या प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये उद्भवत असतात. आणि या काही पवित्र तिथी आहेत, या तिथीनं जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा? तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. पण आता काही कारणास्तव या वेळेमध्ये आपल्याला जर हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात. हा उपाय करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे.
तुळशी मातेच्या इथे सुद्धा आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचे. आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडकी आपल्याला खोलून टाकायचे आहेत, कारण आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता, इडापिडा, अलक्ष्मी येतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे. आता हा संपूर्ण उपाय जो आहे तो आपण देवघरासमोर बसून करणार आहेत. या उपायाकरता आपल्याला एक मोठी मातीची पंती घ्यायची आहे. मातीची पंती ही पंचतत्वापासून बनलेली असते. मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात. आता या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरी ही टाकायची आहे. शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत, अलक्ष्मी आहे ती घरातनं काढता पाय करून निघून जाते. आता या शेणाच्या गौरीवर आपल्याला 5 भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात. मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूर वापरायचे, कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो. त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो. आता आपल्याला 5 लवंगा आणि 3 हिरव्या वेलची सुद्धा घ्यायच्या. ज्या लवंगा आणि हिरव्या वेलची आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायच्या. त्या अखंड असाव्या, कुठेही तुटलेल्या, फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या. ज्याप्रमाणे लवंग आणि हिरव्या वेलची आपल्या जेवणाची चव वाढवतात, त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळवायचं कामसुद्धा करत असतात. तसेच लवंग आणि हिरव्या वेलची या माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो, तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. आता या लवंग आणि हिरव्या वेलची सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये नेऊन टाकायचे. आता आपल्याला थोडेसे काळे तिळ घ्यायचे. तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती. तसेच काळे तिळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण घरामध्ये काळ्या तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो, तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते, कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं. तर हे काळे तिळ आपल्याला घ्यायचेत. आपल्या उजव्या हातामध्ये आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला हे काळे तिळ उतरवायचे आणि हे तिळसुद्धा आपल्याला नेऊन त्या मातीच्या पंतीमध्ये टाकायचे. आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंतीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करायचा. कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप टाकायचं. तूप देखील माता लक्ष्मीला आकर्षित करण्याकरता अतिशय प्रभावी मानलं जातं. तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो. काही वेळाकरता ही मातीची पंती आपल्याला तिथेच ठेवायची आणि त्यानंतर जी मातीची पंती आहे तिकडनं उचलायची आणि याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा. फिरवताना निरंतर आपल्याला ओम श्री ह्रीम क्लीम श्री सिद्ध लक्ष्मी नमः, पुन्हा एकदा सांगते, ओम श्री ह्रीम क्लीम श्री सिद्ध लक्ष्मी नमः या मंत्राचा आपल्याला निरंतर जप करायचा आहे आणि याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. संपूर्ण घरामध्ये फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन आपल्याला या मातीच्या पंतीला ठेवायचं. जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला या मंत्राचा जप हा करायचा आहे. जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो, त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष, अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं. तर या मातीच्या पंतीमध्ये असणारा कापूर शांत झाला की यामध्ये काही वस्तू असतील ज्यात जळालेल्या असेल, काही नाही जळालेले असेल, तर त्या वस्तू आपल्याला आपल्या घरापासून लांब नेऊन फेकून द्यायच्यात. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो तो आज संध्याकाळी करायचा. अतिशय चमत्कारिक असा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.